हनुमंत आणि डॉक्टर साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून तुम्ही सर्वजण या ठिकाणी श्रमदान करून आमच्या या वृक्ष लागवडीचा जो आमचा वृक्ष संवर्धनाचा प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही हातभार लावण्यासाठी इथं आलात, त्याबद्दल मला खूप आनंद आहे. कमिशचे कमिश मेगासेटचे साहेब आणि त्याच्या सहकार्यांनी अतिशय हरित संपन्न असा केलेला आहे आपण म्हणतो या ठिकाणी. तर त्यानिमित्त आपल्या फलटण सदस्य उपस्थित आहेत. अमित मानेसाहेब हे आपले भगत डॉक्टरांची कन्या, साप्ते साहेब भगत डॉक्टर, त्यांचा चिरंजीव प्रवीण देशमुख, बड्डे बॉय आपले हनुमान जगताप गायकवाड साहेब, हा आपला नेहमी उपस्थित असणारा एक छोटा जवान श्री नगरसेवक इथं आपल्या इथं उपस्थित आहेत. अमोल सस्ते, तेजस, डॉक्टर जगदाळे, स्वप्नील आणि नेवसे साहेब आणि कमीचे काय आपले वर्कर आहेत तिकडं आणि बच्चे कंपनी. अतिशय छान उपक्रम योजला, त्याबद्दल वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि अभिनंदन दोघांचं. थँक्यू. सर, आपल्याला विचारू शकतो का की आपल्या ह्या रनर्स ग्रुपने हे औचित्य का केले? आपल्या ह्या मागचा उद्देश काय आहे? फलटण रनरची टॅगलाईन आहे की रन फॉर नेचर. आपण आमच्या शरीर संपत्ती जपण्यासाठी पण जसं नेहमी आपण वर्कआउट करत असतो, त्यानिमित्तानं आपण एक निसर्गाचा भाग आहे, निसर्गाचा एक घटक आहे. त्याच्यासाठी पण आपलं काहीतरी देणं लागतं. हे आपण डोळ्यासमोर ठेवून फक्त आपलंच शरीर सवटं न जपता निसर्गाचंही आपण शरीर सवटं जपलं पाहिजे, हा उद्देश आमचा असतोय. आणि त्यानिमित्ताने आमचा एक संकल्प असतो की ज्याचा जितवा बड्डे आहे, 40वा बड्डे असेल तर त्यानिमित्ताने 40 झाडं लावायची, असं प्रत्येकाच्या बड्डेला आमचा संकल्प असतो. त्यानिमित्तानेच आपण हा संकल्प तडीस नेण्यासाठी ह्या दोघांच्या वाढदिवसासाठी इथं आम्ही आलेलो आहोत. ओके सर, सध्याच्या वेळी पृथ्वीला वाचवण्याची गरज नसून मानवाला वाचवा अशी आवश्यकता आहे. कारण की पृथ्वी अगोदर आगीचाच गोळा होती. पृथ्वीला काही फरक पडणार नाही किती टेम्परेचर झालं, काय झालं, पण मानवाला नक्कीच फरक पडणार आहे. आपल्या ह्या कार्यक्रमातून निश्चितच काहीतरी खारुताईचा का वाटा होईना वृक्ष संवर्धनातून होणार आहे अशी माझी अपेक्षा आहे. गायकवाड साहेब, मी आपणाला विनंती करतो आपण 2 शब्द या कार्यक्रमात बोलावेत. सर्वप्रथम सर्व फलटण रनर्स ग्रुपचं आमच्या काळच्या टेकडीवरती तुमचं सर्वांचं कमेंट्सच्या माध्यमातर्फे तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आज खूप छान असा दिवस आहे. तसंही विकेंड म्हणल्यावरती नोकरदार माणसांच्या चेहऱ्यावर आनंद असतोच, पण आज तुम्ही सगळे या ठिकाणी आहात त्याच्यामुळे जास्त आनंद आहे. सर्वप्रथम हनुमंत आणि डॉक्टर साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून तुम्ही सर्वजण या ठिकाणी श्रमदान करून आमच्या या वृक्ष लागवडीचा जो आमचा वृक्ष संवर्धनाचा प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही हातभार लावण्यासाठी इथं आलात, त्याबद्दल मला खूप आनंद आहे आणि तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत करतो. कमेन्स 100हून अधिक देशांमध्ये काम करणारी कंपनी. कमेन्सचं ध्येय धोरण हे अतिशय उच्चतम ध्येय आहेत कमेन्सचे. कमेन्स फक्त स्वतःचा विकास करत नाही, तर ज्या ज्या ठिकाणी कमेन्स आहे जगभरामध्ये तिथं फक्त स्वतःबरोबर ते समाजाचा पण विकास करणं हे कमेन्स स्वतःचं प्राथमिक दायित्व मानतं. आणि त्याच माध्यमातून आज आपल्या फलटणमध्ये कमेन्स या ठिकाणी आहे आणि फलटणच्या कमेन्सच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आसपासच्या भागामध्ये खूप सारे प्रोजेक्ट्स आपण या ठिकाणी राबवतोय, ज्याच्यामध्ये मॉडेल विलेज डेव्हलपमेंट म्हणजे ग्राम विकासासारखं एक उच्चतम असं ध्येय आम्ही घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत. तसंच एन्व्हायरमेंटसाठी पण आम्ही कटिबद्ध आहोत. आम्ही या ठिकाणी अफॉरेस्टेशन प्रोजेक्ट आमचे चालू आहेत, त्या माध्यमातून जवळपास आम्ही 25,000 झाडांचं लागवड केलेली आहे. आणि कमेन्स फक्त लागवडीमध्ये विश्वास ठेवत नाही, तर लागवडीबरोबर संवर्धन करणं हे खूप कमेन्स महत्त्वपूर्ण त्याच्यामध्ये गोष्ट पाहतो. आज आपण या ठिकाणी बघतोय की आपण ज्यावेळेस ही हिल क्रॉस करून आलो त्यावेळेस आपण फेज 1 स्टार्ट केली होती 2019-20 मध्ये. या ठिकाणी हे 52 हेक्टरच्या 2 टेकड्या आहेत, ज्याच्यामध्ये सर्वप्रथम फर्स्ट फेजमध्ये आपण 25 हेक्टर क्षेत्र हे फॉरेस्ट डिपार्टमेंट बरोबर ट्रायपार्टीट ॲग्रीमेंट म्हणजे कमेन्सचा NGO आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट असं ट्रायपार्टीट ॲग्रीमेंट करून आपण ती लँड फॉरेस्ट आपल्याला 7 वर्ष करता येईल. त्याच्यामध्ये आपण
वृक्ष लागवड करून त्याचं 7 वर्ष संवर्धन करतोय आणि तुम्हाला सांगायला आनंद होतोय की या वर्षीच 7 वर्ष संपूर्ण होत आहेत आणि पुढच्या महिन्यात आज आपण फर्स्ट फेज ही यशस्वीरित्या म्हणजे ज्याच्यामध्ये आम्ही थर्ड पार्टी असेसमेंट केल्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की जवळपास 96% सर्वायवल रेट आहे. म्हणजे जी काही आम्ही झाडं लावली त्याची 96% झाडं जिवंत आहेत आणि विविध प्रकारची जैवविविधता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. हा तुम्ही सर्वजण बघता कित्येक वर्ष काळजचा हा डोंगर उजाड आणि ओसाडच होता. पण आज या ठिकाणी जी आपण फर्स्ट फेजमध्ये जी काही वृक्ष लागवड केली जवळपास 8,000पेक्षा जास्त झाडं आहेत त्या टेकडीवरती आणि त्याचा परिणाम असा झाला की या ठिकाणी सर्वप्रथम काळज ग्रामस्थांनी आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं, ज्याच्यामध्ये आपण चराईबंदी आणि कुऱ्हाडबंदी हे 2 विषय पहिल्यांदा या ठिकाणी घेतले आणि त्याच्यामुळं जैवविविधता या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं वाढली. चराईबंदी झाल्यामुळं गवत वाढणं, गवतावरती सकिंग वेस्ट येणं, त्यांना खाणारे छोटे छोटे पक्षी येणं, त्यांना खाणारे मोठे पक्षी, त्याच्याबरोबर सस्यांच्या बागा, कोल्हे, लांडगे या ठिकाणी खूप सारी जैवविविधता इथं सरपटणारे सर्व प्राणी तुम्हाला बघायला मिळतील. त्याच्यानंतर या ठिकाणी तरसाची एक फॅमिली इथं राहते. एक जैवविविधतेतलं एक खूप उत्तम असं उदाहरण आहे, तर ते या ठिकाणी आपण बघू शकतो. फर्स्ट फेज आम्ही कंप्लीट केल्यानंतर सेकंड फेज ही जी या साईडचा डोंगर आहे इथं जवळपास 11 हेक्टर आपण 10 हेक्टर आपण जमीन घेतली, ज्याच्यावरती 11,000 वृक्ष लागवड आपण करण्याचा संकल्प आहे. मागच्या वर्षी आपण त्यातले 5,000 वृक्ष ऑलरेडी लावली, तर आपण या ठिकाणी बघता येईल या साईडला आणि 6,100 झाडं आता आपण यावर्षी इथं आपण लावतो, ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं तुम्ही चांगलं आम्हाला हातभार लावतो. तर अशा प्रकारचा हा एक शॉर्टमध्ये मी तुम्हाला ह्या प्रोजेक्टची व्याप्ती सांगितली, कशा पद्धतीचा प्रोजेक्ट आहे. तर कमेन्स हे कायमच ध्येय धोरण ठरलेलं आहे की आपण जिथं जातो तिथं तिथे जैवविविधता किंवा एफॉरेस्टेशन असेल किंवा एन्व्हायरमेंट असेल, बाकी पण आसपासच्या समाजाचा विकास असेल हे करणं प्राथमिकता मानतं त्याची आणि त्या दृष्टिकोनातूनच आमची पावलं चाललीत. आणि नक्कीच ही पावलं फक्त कमीच टाकू शकत नाही, तर आसपासची कम्युनिटी जोपर्यंत आम्हाला साथ देत नाही, सपोर्ट करत नाही, आणि तुम्ही जर ती लोक आम्हाला सपोर्ट करतात म्हणून आपण हा प्रोजेक्ट आपण सक्सेसफुली या ठिकाणी राबवू शकतो. परत या ठिकाणी आज आपले दोन्ही बर्थडे बॉय त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि तुम्ही आलात त्याबद्दल सर्वांचे परत एकदा हार्दिक आभार मानतो. धन्यवाद. आभार स्वस्त साहेबांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचा आभार व्यक्त म्हणून कार्यक्रमाचा शेवट करावा आणि जी झाडं लावली त्याबद्दल थोडीशी नावं सुद्धा द्यावी, जेणेकरून लोकांना देशी व्हरायटी कोणत्या त्याबाबत कल्पना येईल. प्रथमतः सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा. आणि ज्या कार्यक्रमानिमित्त आपण इथं जमलेलो आहे, आपण गेल्या वर्षी मी याच दिवशी इथं आलेलो होतो, तर 2 बड्डे बॉय माननीय हनुमंतराव जगताप असतील, आमचे स्नेही, आमचे पाहुणे जगदाय डॉक्टर असतील, या दोघांनाही वाढदिवसाच्या सर्वांच्या तर्फे शुभेच्छा देतो. आणि आत्ताच जसं गायकवाड साहेबांनी सांगितलं, आपल्या तालुक्याचे सुपुत्र गायकवाड साहेब यांचं नाव खूप मी ऐकून होतो आतापर्यंत. अतिशय चांगलं काम करताय कमिन्सच्या माध्यमातून आपण. आणि कमिन्स हे तुम्ही आता जसं आता म्हटला की स्वतःचा डेव्हलप न करता आजूबाजूचा विकास करते, तर आता ही खरी निसर्गाला गरज आहे की आता आपण फक्त आपल्यापुरतं न बघता आपला आजूबाजूचा परिसर, आपला समाज, आपले शहर, आपलं गाव कसं व्यवस्थित राहील हे आता प्रत्येकाने बघण्याची जबाबदारी आलेली आहे. आता तुम्ही जसं सांगितलं की देशी झाडं आपण इथं लावलेली आहेत, लिंब असेल, पेरू असेल, चिंच असेल, वड असेल, की जेणेकरून या झाडावर प्राणी पक्षी येतील आणि त्यांचंही संवर्धन. आता मी गायकवाड साहेब इथं याआधी मी आलो होतो, खंडोबाच्या यात्रेला मी कायम येतो काळजच्या, तर हे खरंच हा अवजड असाच हा भाग होता, परंतु कमिन्सच्या माध्यमातून अतिशय चांगला परिसर आपण यामध्ये केलेला आहे. दुसरे तर चांगली गोष्ट आहे की युवा वर्ग तुम्ही आता बघतच असाल की स्वतः तर आल्यातच, परंतु स्वतःची मुलंसुद्धा इथं बरोबर आणल्यात, किंवा ते 20-21 वर्षाची मुलं हे आलेले आहेत की आता जी सगळी मोबाईलच्या युगामध्ये गुरफटलेली आहेत, पण सकाळी 6 वाजता 7 वाजता ही सायकलिंग करून आलेत. काही आमचे बांधव सायकल करून आलेले. अतिशय रनर ग्रुप खूप छान आहे आणि सामाजिक ॲक्टिव्हिटीज त्यांनी आता मध्ये मागच्या 2 महिन्यापूर्वी एक चांगले इव्हेंटसुद्धा भरवला होता, जेणेकरून आम्ही आता नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना सहकार्य करू. मी एक नगरसेवक म्हणून एवढंच गायकवाड साहेबांना रनर्स ग्रुपला सांगेल की आपण यावर्षी 50 लाख रुपयाची झाडाची तरतूद या बजेटमध्ये आपण केलेली आहे. आणि आपण रायगडच्या इथं आपण तुम्ही जसं आता फॉरेस्टवर टाईप केलं तसं मी फॉरेस्टवर टाईप करून तिथलं
तिथले सगळं घाण जी वास येत होता ती सगळा स्वच्छ करून तिथं कंपाऊंड करून तिथं आपण 2000 झाडं चालण्याचा ट्रॅक करतोय. म्हणजे आणि त्याला ऑक्सिजन पार्क असं नाव देण्याचं आम्ही नियोजन केलं आहे. नगराध्यक्षांच्या माध्यमातून आणि सर्व नगरसेवक नगरसेविका खासदार साहेबांच्या माध्यमातून 50 लाखाची कार तरतूद केली आहे. तर 50 लाख बी आम्हाला अपुरे पडतात. या पुढच्या बजेटमध्ये आम्ही साधारण 1 कोटी रुपयाचं बजेट करणार आहे आणि जास्तीत जास्त झाडं फलटणमध्ये जास्तीत जास्त झाडं लावण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहेत. तुम्ही गायकवाड साहेब अतिशय चांगल्या प्रकारे काम करताय. नगरपालिकेचं काही योगदान असेल किंवा तुमचं जे योगदान आम्हाला 100% फलटण शहराला मिळावं एवढी अपेक्षा करतो. सर्वजण आपण या कार्यक्रमाला आला. सर्वांनी अतिशय माने साहेबांनी आता मग सांगितलं की सकाळी 7 वाजता ते दारवडी या ठिकाणी गेले होते. माने साहेबांचं मी कौतुक करतो की आपलंही 2-3 मिनिटाच्या क्षणातच मी सांगतो की तुमचं वृक्षावर खूप अतिशय प्रेम आहे. त्यामुळे त्यांचंही कौतुक की तुम्ही वृक्ष लागण्यासाठी खूप सहकार्य करताय. याचे जे कोणी खालीचा वाटा उचलतात या सर्वांचे मी आभार मानतो आणि वृक्ष लावा, झाडे लावा, झाडे जगवा एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.